सर, एक आंदोलन सुरू झालेलं आहे ई चलन संदर्भामध्ये आहे ते सर्व वाहतूक सुधार संघटना एकत्र येत आहेत. खास करून पुण्यात काही ट्रक बस थांबवलेले आहेत, कळंबोलीला थांबवलेले आहेत, किती चेंबूरमध्ये पडले आहे. सोमवारी वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना विनंती केली होती की आजपासून जो तुम्ही संप पुकारणार आहात तो पुकारू नये, कारण त्यामुळे परिस्थिती राज्यामध्ये वाईट होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहे. आखाती देशामध्ये युद्धाचं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु त्यांनी मात्र ई चलन पूर्णतः बंद व्हावं किंवा ई चलनामध्ये सुधारणा व्हावी ह्या संदर्भातलं निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मला त्या संदर्भात पत्र दिल्यानंतर आम्ही एक समिती नेमणूक केली होती समितीची, आणि त्या समितीचा अहवाल जो आहे तो आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. मी आजही काही वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी बोललो आणि त्यांना आजही मी आवाहन केलं की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे राज्याची म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये काही मुंबईमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे माझ्या विनंतीला आपण मान द्यावा. त्यामुळे मी आज असा निर्णय घेतलेला आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील. तशा प्रकारचं पत्र मी आताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे आणि निश्चितपणे त्याला यश येईल याची मला खात्री आहे. पण त्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीने खरं तर वर्षभरापासून या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करतो, मात्र तिथून कुठल्याही पद्धतीचं एक गोष्ट मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की चलनाच्या माध्यमातून म्हणजे जे ई चलनावर त्यांचा मुख्य आक्षेप आहे, ई चलनाच्या माध्यमातून शासनाचा महसूल वाढावा ही भूमिका शासनाची नाही. फक्त वाहतूकदारांना शिस्त लावावी, त्यांनी योग्य प्रकारे वाहतूक करावी, नियमाचं पालन करावं, काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही ही भूमिका शासनाची आहे. ई चलनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून काय शासन त्याचा विनियोग आपल्या अर्थसंकल्पीय कामामध्ये करून तो काही वापर करत नाही, परंतु त्यांचा गैरसमज असा झालेला आहे की ई चलन हे महसुलाचं त्यांनी उत्पन्नाचा स्रोत निर्माण केलेला आहे. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की ई चलनामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि आरटीओ डिपार्टमेंट हे दोन्ही डिपार्टमेंट असतात आणि त्यांचंही काही ठिकाणी म्हणणं जे आहे ते योग्य आहे, काही काही ठिकाणी त्याचा अतिरेक होत असतो हे आम्ही सुद्धा मान्य केलेलं आहे बैठकीमध्ये. परंतु शेवटी ते सर्व समन्वय साधण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि त्या संबंधित खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्येच हा तोडगा काढू शकतो आणि शासन सकारात्मक आहे. अजूनही मी आपल्या माध्यमातून वाहतूकदारांना सांगू इच्छितो की ई चलनाच्या माध्यमातून महसूल वाढवणं हे शासनाचा उद्देश नाहीये, फक्त शिस्त लागावी ह्याच शासनाचा उद्देश असल्या कारणानं ई चलनाचा निर्णय 2019 साली घेतला गेलाय आणि त्यावरही काही उपाययोजना करण्याची भूमिका शासनाची आजही आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सातत्याने भाजपकडून एसआयआरची मागणी केली जात होती. 1 एप्रिलपासून अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि आज भाजपने प्रशिक्षण वर्ग देखील घेण्याचं नियोजन केलेलं आहे. मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे. मतदार याद्यामध्ये दुबार मतदार, मयत मतदार, स्थलांतरित मतदार आणि बोगस मतदार जे घुसखोर आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये
घुसलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या लोकांचा गैरवापर करून आधार कार्ड काढणं, मतदार यादीमध्ये नाव लावणं आणि अशा पद्धतीचे जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसलेले आहेत त्यांना दूर करण्यासाठी अत्यंत चांगलं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हातात घेतलेलं आहे. आज प्रशिक्षण आहे, तर सर्व कार्यकर्त्यांना याच्याविषयीची सविस्तर माहिती व्हावी असा प्रयत्न भाजपचा आहे. आपण सर सातत्याने बांगलादेशीचा मोठ्या प्रमाणात समावेश झाल्याचा आरोपही आपण केलेला आहे. नाही, ही परिस्थिती खरी आहे. काय काय राज्यामध्ये आता या मतदार याद्या शुद्ध झालेल्या आहेत आणि लाखांच्या पटीमध्ये मतं कमी झालेली आहेत. हे जे घुसखोर बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत किंवा अन्य काही घुसखोर आहेत, हे मतदार यादीत येणं हे आपल्या लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे. आणि म्हणून अशी सर्व मतदार जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसडलेले आहेत तर ते दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. मयत मतदार 30-30 वर्ष तीच नावं यादीमध्ये आहेत किंवा दुबार मतदार, काही बाहेरच्या राज्यात पण मतदार आहे, परत इथं पण मतदान आहे, इथं मतदान करतात, परत बाहेर जातात. असे जे सगळे दुबार, मयत, स्थलांतरित लोक आहेत, 20-20, 30-30 वर्ष त्या पत्त्यावर नाहीत, परंतु बरोबर मतदानाच्या दिवशी कुणीतरी आधार कार्ड बोगस तयार करून तिथं मतदान करायला येतो. कोणी ओळखीचा पण नसतो. बूथवर बसलेल्या त्या एजंटला पण माहित नसतं हा कोण आहे. महिलाच्या बाबतीत तर चर्चाच करता येत नाही की त्यांनी बघितलेलं नसतंय. त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मतदान होतंय. तर हे जे सगळं मतदार याद्यांचं शुद्धीकरण सुरू आहे हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र काम हातामध्ये घेतलंय. सर दुसरीकडे आज अशासकीय ठराव आहे ते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यायचा मागणी ते करताय. चांगली गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांची आहे. तर ती योग्य आहे, आमचं समर्थन आहे. राज्य शासन शिफारस करेल का केंद्राला त्यांची मागणी आहे का? करेल ना, का नाही करणार. चला, एक वेगळा प्रश्न होता. मुनगंटीवारांनी एक अर्ज चर्चेमध्ये देखील प्रश्न केला आहे ज्यामध्ये स्थानिक उद्योगातील जी व्यवस्थापना आहे ते भूमिपुत्रांना कुठेतरी नोकरी देण्याची तरतूद करत नाही, अंमलबजावणी करत नाहीत. तशी उपाययोजना असून तसं धोरण असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं परवा रिप्लायचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर गडचिरोलीच्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे की जेवढे रोजगार दिलेले आहेत ते स्थानिक लोकांना दिलेत. जिथं कुठं असे उद्योजक स्थानिक लोकांना रोजगार देत नसतील तर त्याही लोकांनी स्थानिक लोकांना रोजगाराच्या संदर्भात प्राधान्य दिलं पाहिजे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. पहिली प्रक्रिया हीच आहे की आज मी तिसऱ्या वेळेला राज्यसभेचं नॉमिनेशन भरलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे. कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल. म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यसभेवर आणण्याचा होता आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे आणि मला सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाची जबाबदारी दिलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी मला तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मला तर राज्यसभेवर बीजेपीनी पाठवले. मला राज्यसभेवर बीजेपीनी पाठवले कारण माझं नावच आहे रामदास आठवले. त्यामुळं बीजेपीने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मी नक्कीच त्या न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे. यावेळेस सुरुवातच्या दिवसांमध्ये असं सांगतात की तुम्हाला यावेळेस मिळाली असेल
नाही, सुरुवातीला वर असं काही नाही. मला पूर्णपणे विश्वास होता की मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देशभरामध्ये माझी ओळख आहे. देशभरामध्ये जी दलित जनता आहे ती माझ्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातील आहेच आहे. त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं आणि संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं. त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कृपा नसती तर कदाचित मला हे मिळालं नसतं. बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. मग का मिळणार नाही मला राज्यसभेची संधी? त्यामुळे राज्यसभेची संधी मला मिळालेली आहे आणि त्याचा उपयोग मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे. हाऊसमध्ये मंत्री तर मी आहेच आहे, पण आरपीआयचा खासदार म्हणूनही मी त्या ठिकाणी आवाज उठवत राहणार आहे. आणि माझा जो फॉर्म आहे, माझं नाव बीजेपीच्या कोट्यामध्ये जरी आला असला तरी बीजेपीकडूनच मी निवडून येणार होतो. त्यामुळे मी 2 वेळेला याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी इथे निवडून आलेलो आहे. त्यामुळे आता सुद्धा मी रिपब्लिकन पार्टीच्या एबी फॉर्मवर माझा फॉर्म भरलेला आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचा आहे. माझा बीजेपी सोबत अलायन्स आहे. मी एनडीए मध्ये आहे आणि त्यामुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. नाही, कविता म्हणजे आता आम्ही बसलो होतो त्यावेळेस मी तर सांगितलं की आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा, त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन. आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन. म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण. मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन. मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन. तर हे मी त्यांना सांगितलेलं होतं आणि मी काम करत राहणार. मी कार्यकर्ता आहे, नेता मी अजिबात नाही. कार्यकर्ता म्हणून माझं पद मोठं आहे. मला राज्यसभा मिळाली किंवा नाही मिळाली तरीही राज्यसभा मिळाल्यामुळं मला अजूनही देशभरामध्ये फिरता येणार आहे, काम करता येणार आहे आणि माझं मंत्रिपद जे आहे, राज्यसभा मिळाली नसती तर मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळं मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणं हे बीजेपीच्या एनडीएच्या फायद्याचं आहे. त्यामुळं मला तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच स्वादा एकच स्वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा एकच वादा एकच वादा. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा मुलाची संधी. मागास समाजातील आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि आता राज्यसभेवर थेट जात आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. आज राज्यसभेसाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो तुमचा सस्पेन्स होता तो दूर केलेला आहे. आमच्या ताई डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. जे शिंदे साहेबाचं दरवेळेला असायचं की माझी लाडकी बहीण किंवा माझा कार्यकर्ता याला न्याय द्यायची जी काही भूमिका असायची ती त्यांनी आज तुम्ही पाहत असाल ती उठवलेली आहे. म्हणून माझ्यापेक्षा ज्योतिताईचं काय मत आहे याला ते त्यांच्याकडून जर आपण ऐकलं तर मला वाटतं बरं होईल. परंतु आज अधिकृतपणे ज्योतिताई वाघमारे या राज्यसभेच्या उमेदवार आहेत. बिनविरोध आहे असं समजावं का आता, कारण काही होऊ शकतं असं सुद्धा बोललं जाते शेवटच्या क्षणी. आमच्यातर्फे आमच्या पक्षातर्फे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे आणि मला वाटतं दरवेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक बिनविरोधच होत असते. या निवडणुकीमध्ये एखादा फॉर्म एक्स्ट्रा टाकून घोडे बाजाराला आम्हाला सपोर्ट करायचा नाही. म्हणून आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की ह्या निवडणुकी ही बिनविरोध झाली पाहिजे. त्यासाठी ते जे काही सहकार्य असेल ते शिंदे साहेब करायला तयार आहे. इच्छुक खूप जण होते, 7-8 नावं इच्छुकांमध्ये होती, काही वरिष्ठ नेते होते. त्यामध्ये अवघड होतं हे नाव जाहीर करणं किंवा हा निर्णय घेणं. शिंदे साहेबांची भूमिका पहिल्यापासून ठरलेली आहे. अनेक इच्छुक होते, अनेक जण मान्यवर होते, ते कमी होते अशातला भाग नाही. ते कोणत्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नये अशातला काही भाग नव्हता. परंतु याच्यातून निवड करताना आपण एक सर्वसामान्य महिलेला जी सोलापूर सारख्या एका गल्लीतून आलेली महिला आहे तिला आपण जर उमेदवारी दिली, जी तिने सुद्धा स्वप्नात पाहिली होती तिला जर दिली आणि तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही. सर्वसामान्य महिलेला सुद्धा न्याय हा शिवसेनेत दिला जातो ही भावना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे. कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही, कोणताही तिच्या मागचं राजकीय नेता कोणता तिच्या मागं नाही. आमच्या पक्षात आली, एक सर्व सभा तिने गाजवल्यात आणि चांगले वक्ते म्हणून ती पुढे आलेली आहे. एक सुशिक्षित महिला आणि त्या तिने या महाराष्ट्राबरोबर पुन्हा पिंजून काढावं. या सगळ्या आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करावं ही त्याच्या मागची भूमिका आहे. ज्यावेळी जुन्या जाणत्यांना संधी मिळत नाही, सहजच आहे की त्यांची पण काहीतरी नाराजी असणार आहे. पण ही नाराजी त्यांची कशी दूर केली जाणार, कारण ते की मला काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली. बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात. शिंदे साहेबांवर
काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात. असं कधीही झालेलं नाही. शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते. म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केल्या जाईल. उशीर व्हायचं काही कारण नव्हतं. शिंदे साहेबांना सगळेजण होत आहेत, सगळ्यांची नावं येतात, आपण थोडं उशीर झालं तर काय हरकत आहे. त्याच्यामध्ये कोणताही किंतु परंतु नव्हता, कोणताही अडचण नव्हती. शिंदे साहेब नाव जाहीर करायला मग काय होईल हा विचार शिंदे साहेबांनी कधीही केलेला नाही. म्हणून त्यांनी ऐन वेळेला त्यांची जी काही पद्धत आहे काम करण्याची, नेमक्या वेळेला नेमका विचार आणि नेमका निर्णय, हा शिंदे साहेबाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांनी नेमक्या वेळेला त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे. प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यात चांगलं उत्कृष्ट भाषण कोणाचं असेल तर ते ज्योतिताई वाघमारे यांचं असेल, अशी चर्चा व्हायची. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये त्याची बातमी सुद्धा व्हायची. त्यामुळे आता त्यांच्याकडे हे पद आलंय, आणखी जास्त आक्रमकपणे शिवसेना आपली भूमिका मांडेल. पक्षाची भूमिका हीच आहे की आता आम्ही तिला मानसिक बळ दिलेलं आहे, राजकीय बळ दिलेलं आहे, राज्यसभेचं सदस्य केलेलं आहे. आता ज्याला पॉलिटिकल व्हील ज्याला म्हणतात ती आता त्यांच्यात निर्माण झालेली आहे. मला वाटतं आता ती सुसाट गाडी आमची बुलेटपेक्षाही जास्त स्पीडने महाराष्ट्रामध्ये जाईल.